ओम नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते च। अस्मत्कुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति तत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मत्कुणदोषचिन्तनविधौ नूनं मनां मा कृथाः श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपाभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। काल सांगितल्याप्रमाणे व्यंकटेश महात्म्य श्रवणाचा आरंभी सर्वांनी हा श्लोक म्हणायचा आहे। मी सांगतो, तुम्ही रिपीट करा। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेंकटनायकं निवारयस्वास्मनिष्टानि साधयिष्टानि माधव निवारयस्वास्मनिष्टानि साधयिष्टानि माधव ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेंकटनायकं निवारयस्वास्मनिष्टानि साधयिष्टानि माधव। कालच्या दिवशी आम्ही पुराणांची महिमा, त्याच्यामध्ये भविष्योत्तर पुराणाची विशिष्टता, सूत शौनक संवाद आणि सूत शौनक संवादाच्या संदर्भात सूताचार्य व्यंकटगिरीची महिमा सांगू लागले। सांगताना त्याने एक कथा आमच्या पुढे, एक गोष्ट त्याने सांगितली। जनक राजा अत्यंत विरक्त, समृद्ध, सुखी, संतृप्त, तत्वज्ञाता, सब कुछ, सर्व काही लागले। जनक राजा अत्यंत सुखी होता। त्याचा भाऊ कुशध्वज राज्याची संपूर्ण जबाबदारी बघत होता। म्हणून जनक राजा शास्त्र श्रवण, संगीत श्रवण, ललित कला श्रवण, विशेष रूपने तत्वज्ञानाचे चिंतन, ह्याच्यामध्ये सर्व वेळ जात होता। संपूर्ण संपत्ती, श्रीमंती, सुख समृद्धी, हे सर्व
त्याला देवदत्त प्राप्त झाले होते. देवाने त्याला सर्व दिला होता. तो देवाकडून सर्व प्राप्त करून तो अत्यंत सुखी होता. लेकिन केव्हा केव्हा तरी सत्वगुण सुद्धा आम्हाला बंधक बनतो. त्या संदर्भात त्याला मनात थोडा अहंकार आला. मी इतकं सुखी आहे की हे सुखच माझ्या अंतपर्यंत राहोत. मी सुखीच राहणार. माझ्या जीवनात दुःख येणारच नाही. अत्यंत अद्भुत श्रीमंती, अद्भुत श्रेष्ठता प्राप्त झाल्यानंतर त्या सुखात रमून रमून त्याला थोडा अहंकार आला. अहंकार आणि भगवंत त्यांच्यामध्ये अलर्जी आहे. जिथे भगवंत असतो तिथे अहंकार नसतो. जिथे अहंकार असतो तिथे भगवंत नसतो. तो भगवंताने विचार केला की मी सुखी राहीन, मला सुख प्राप्त होईल भगवंताच्या अनुग्रहाने, म्हणून म्हणणं योग्य आहे, पण मी सुखी होईनच. मला विचारणारे कोण? अहंकार माणसाच्या जीवनाचा पतनाचा कारण बनतो. जनक राजा आपला भक्त, त्याला अहंकार आला होता, वाईट मार्गात चालला होता. देवाने त्याला परत जीवनाच्या समस्येमध्ये अडकवण्याचा इच्छा करून त्याने मनात शाप दिला. एका संदर्भात बसला बसला तो त्याचा भाऊ कुशध्वज मृत झाला. त्याचा मरण झाला. त्या कुशध्वजाला 3 मुले 3 मुलगी होते आणि जनक राजाला सीता नामची मुलगी होती. जेव्हा खेळत असताना सीतेने आपल्या डाव्या हाताने शिवधनुष्य उचलून आपले चंडू घेतले होते, तेव्हाच त्याने प्रतिज्ञा केली होती की जे माझ्या राज्यामध्ये असणारे शिवधनुष्य वाकवून त्याच्यामध्ये धागा बांधेल, मी त्यालाच माझी कन्या देईन, अशी प्रतिज्ञा केली होती. आणि दुसऱ्या संदर्भात त्याने बघितलं तो भावाची 3 मुले मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, हे सुद्धा सीतेच्या जोडी इतके मिसळलेले होते, एकाला सोडून दुसरे राहू शकत नव्हते. चौघामध्ये कोणी एक सुद्धा 5-10 मिनिट इकडे तिकडे त्यांना दिसेनासा झाला. सर्व रडत शोधायचं. त्याच्या विरह यांना सहन करणे शक्य झाला नव्हता. त्यावेळी प्रतिज्ञा केली होती जनक राजाने की मी ही 4ही मुलींना एकाच घरात 4 भाऊंना मी लग्न करून देईन. आणि हे दोन्ही प्रतिज्ञा कसे पूर्ण करायचे? 3 मुले 4 मुली, सर्वांना बसून जनक राजा दिवसभर रडत होता. मुले रडत होते, त्यांच्याजवळ हा सुद्धा रडायचा. तो संपूर्ण शोकामध्येच त्याचे दिवस जेवू लागले. अत्यंत क्रुश झाला. राजाची सगळी व्यवस्था झाली. राजे कोण बघणारा नव्हते.
अशा संदर्भात प्रत्येक ग्रहस्थाचा, प्रत्येक राजाला त्यांचे कुलपुरोहित त्याची सहायता करतात. त्याचे कुलपुरोहित गौतम ऋषीचे वंशात जन्मलेले आणि वामदेव ऋषीचे भाऊ शतानंद हे जनक राजाचे कुलपुरोहित होते. त्यांना हे जेव्हा माहीत झाला, ते धावत आले, राजाला बघितले, अत्यंत दुःखी झालेले राजाला बघितलं आणि राजाला सांगितलं, राजा तुझी समस्या काय आहे? कशाला इतकी दुःखी आहेस? सर्वस्व सोडून कशाला बसला आहे? संदर्भ काय आहे मला सांग. त्यावेळी जनक राजाने सांगितलं, माझी 3 समस्या आहेत. ती समस्या, पहिला, सीतेच्या रूपाला मोहित होऊन रावण, इंद्रजितू इत्यादी दुष्ट राक्षस काही कारण नसताना येतात, परत जातात, येतात, जातात. माझी पुत्रीचं संरक्षण मी कसा काय करू? ही पहिली चिंता. दुसरी चिंता, जे शिवधनुष्य वाकवेल त्यालाच मी माझा पुत्र देतो, सीतेचा लग्न त्याच्याशी करणार. आणि हे माझी दुसरी प्रतिज्ञा. आणि तिसरी प्रतिज्ञा, ह्या 4 मुलांना एकाच घरी देईन. कुलपुरोहित शतानंद, माझी समस्या ही आहे की शिवधनुष्य वाकवणारा एक वीर भेटला पाहिजे आणि त्याला 3 भाऊ असले पाहिजे. ही माझी इच्छा कशी काय पूर्ण होणार? त्यावेळी शतानंदाने सांगितलं, व्यंकटगिरी महात्म्य स्वतः वेदव्यासाने माझ्या वडिलांना सांगितला होता. त्यांच्याकडून मी शिकलेला आहे आणि जितकं मला आठवण आहे ते पुराण तुझ्यापुढे सांगतो, तुझ्यापुढे मी सांगतो. आणि व्यंकटगिरी महात्म्य आणि त्या व्यंकटेशाचे महात्म्य जे ऐकतात त्यांना सर्वस्व प्राप्त होतं. धनकामस्य धनदम, पुत्रकामस्य पुत्रदम. ज्यांना पैसे पाहिजे भेटतात, संतान पाहिजे तर भेटतात, लग्न करायचं आहे ते लग्न होतो. अशी कोणतीही समस्या राहणार नाही ज्यामुळे त्याच्या जीवनात दुःख प्राप्त होईल. म्हणून मी तुला हे व्यंकटेश महात्मा सांगतो, एकाग्र मनाने ऐकण्याची तयारी ठेव आणि एकाग्र मनाने श्रवण कर. ह्याच्या श्रवणच फार महत्व पुण्यदायी आहे. म्हणून ह्या पुण्यापासून तुम्ही वंचित होऊ नका. त्यावेळी जनक श्रद्धेने बसले आणि पुत्रीला सुना बसवून घेतला. शतानंदांच्याकडून व्यंकटगिरी महात्म्य ऐकायला सुरू केलं. शतानंद सांगतात, कृते वृषाद्रिम वक्षन्ति त्रेतायाम अंजनाचलम. जनक राजा, हा जो पर्वत श्रेणी आहे तिरुपतीमध्ये, त्याला कृतयुगात वृषाद्री
वृषभाचल असं नाव होतं. आणि नंतर त्रेतायुगात त्याला अंजनाचल असं नाव आलं. द्वापर युगात त्याला शेषाचल असं नाव आलं. आणि कलियुगात त्याचेच नाव व्यंकटाचल असं पडलं. असं या 4 नाव हा व्यंकटगिरीला आहेत. आमच्या विद्यार्थी सारखे असेल तर हा चला ऐकू की ते आठवण राहतो नाही तर ना. लेकिन जनक राजा अलर्ट होता. शतानंद थांबा, एकाच पर्वताचं असं वेगळे वेगळे नाव कशाला? फक्त मला नाव नको, त्याचे डिटेल मला सांगा. कृतयुगात त्याला वृषभाचल असं नाव कशाला पडला? त्रेतायुगात अंजनाचल, द्वापर युगात शेषाचल, कलियुगात व्यंकटाचल. संदर्भ काय होता? त्याचा इतिहास काय आहे मला सांगा. त्या संदर्भात कृतयुगात या पर्वतावर ऋषभ नावाचा, पुरा तो वृषभो नाम राक्षसो वृक्ष कर्म करता, वृषभ नावाचा एक राक्षस या पर्वतावर राहत होता. व तो दिन रात तिथे असलेले ऋषीमुनींना त्रास देत होता. जे ऐकत नव्हते त्याने ठार मारत होता. ते सर्व एकाग्र मनाने भगवंताच्या शरणात गेले. और शरण होऊन त्याने सांगितलं, भगवंत तुम्ही अनंतांचे नाथ आहात. आमच्या परिसरात वृषभ नावाचा असुर आम्हाला भाट पेढा करतो. होम हवन करायला देत नाही, तपस्या करायला देत नाही, रोज रोज काहीतरी धमकी देतो. काही करा, त्याला आवडा. पण देवाने सांगितलं इथे एक समस्या आहे. तो कितीही वाईट काम केला तरी रोज माझी पूजा करतो. आणि त्याच्याकडे या पर्वतात राहतो एक मोठा पर्वत शिखरा इतका मोठा शालिग्राम त्याच्याकडे आहे. त्या शालिग्रामाचं नाव आहे नरसिंह शालिग्राम. आणि रोज मध्यान्हवायच्या वेळी अंघोळ करून अत्यंत भक्तीने तो त्याची पूजा करतो. नारसिंहात्मिकाम दिव्याम सुकरालाम अधोमुखीम. असे 5000 वर्ष निघून गेले. त्यावेळी वृषभाचलात पूजा करीत होता. स्वतः नरसिंहदेव त्याच्या समोर प्रत्यक्ष झाले. शिलांतर्यामी भगवान श्रीनिवास सतांगते. तो शालिग्रामातून उठून त्याच्या समोर आला. तो वृषभाचा अत्यंत खुश झाला. माझी पूजा, माझी तपस्या सफल झाली. आणि त्याचे पूजा इतका कठोर होता, इतका एकाग्रतेने होता की रोज त्या पर्वताला अभिषेक घातल्यानंतर
वस्त्रम समर्पयामी सांगून पुष्प अक्षता घातल्यानंतर तो नैवेद्यम समर्पयामी म्हणून ते स्वतःचा खड्गाने आपला डोका कापून या माझ्या शालिग्रामाला तो समर्पण करीत होता. शिरः पुष्पम. तो डोका कापल्यानंतर जिवंत कसा राहत होता? नाही, देवतांना, दैत्यांना, असुरांना पार्वतीचा वर आहे. आत्मरक्षणासाठी त्याने वर दिला. तुम्हाला जेव्हाही युद्धात कोणताही अंग विकल झाला तो परत तुम्हाला नवीन येईल. नाहीतर समर्थ नावाचा विद्यार्थी विचार करत आहे, उद्यापासून एक चाकू मी ठेवू, मी सुद्धा डोका कापून समर्पण करू. लेकिन आम्ही कापल्यानंतर जिवंत राहणार नाही. राक्षसांना असा पार्वतीचा वर आहे. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंत रावणाचा एक एक शिर कापू लागला तो परत नवीन डोके येत होते. त्यावेळी विभीषणाने रामाला सांगितलं, राम, त्याच्या नाभीला मारा, तो पुन्हा जिवंत होणार नाही म्हणून. असेच नवीन नवीन त्याला डोका येत होता, आपलं काम चालू करत होता. तर तेव्हा शुभम नावाचा विद्यार्थी आणि वरद विचार करतो की आम्हाला सुद्धा नवीन डोकं येत असेल तर आम्ही सुद्धा रोज समर्पण करीत होतो. आम्हाला येत नाही म्हणून आम्ही समर्पण करणार नाही. लेकिन कापताना जे वेदना होते तो वेदना सहन करण्यासाठी तपश्चर्या पाहिजे. नाहीतर दिवा लावताना हाताला गरम हा 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 करणारे आम्ही लोक आमचं डोकं कापून भगवंताला समर्पण करणार नाही. त्याच्या पुढे जेव्हा नरसिंह प्रकट झाले त्यावेळी त्यांची स्तुती करू लागला तो. केशवानंत गोविंद श्रीनिवास सुरोत्तमा. भगवान, आपण ब्रह्मरुद्रादीपासून श्रेष्ठ आहात. जगाचा, शास्त्राचा, गायींचा संरक्षण करणारा आपण आहात. देवतोत्तम आहेत. साक्षात भगवंत महालक्ष्मीचे आश्रयस्थान श्रीनिवास तुम्ही आहात. माझ्यावर माझे तपस्येने, माझे पूजेने तुम्ही प्रकट झाले, आनंद झाला. पुढच्या माझा कर्तव्य तुम्ही सूचित करा. परमात्मा, तुझे दशावतार महिमा मला माहित आहे आणि विशेष रूपाने तुम्ही माझे संरक्षक आहात. त्यावेळी शालिग्रामातून प्रकट झालेले श्रीनिवास अर्थात नरसिंह ऋषभाला सांगतात, ऋषभ, तुला वर पाहिजे असलं तर वर माग, मी वर देतो. काय वर मागितलं असेल? त्यांनी सांगितलं, युद्ध भिक्षामचे देही मे. अर्थात योग्यता नसलेली व्यक्ती स्वतः भगवंत पुढे आला तरी सुद्धा आपल्या योग्यतानुसारच तो मागून घेतो, त्याच्याहून जास्त मागून घेत नाही. आमचे आंध्र तेलुगू प्रांतामध्ये, कन्नड प्रांतामध्ये
कृष्णदेवरायाच्या आश्रयात एक तेनाली रामकृष्ण म्हणून एक व्यक्ती होता, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत श्रेष्ठ व्यक्ती. हजेरी जवाब आनंदित राहणारा. तो युवक असताना, अर्थात 12-13 असताना, तो नृसिंहचा उपासक होता आणि त्याची पूजा करायची. एक दिवस त्याची उपासनाने संतुष्ट झालेली दुर्गा, काळी, सरस्वती, महालक्ष्मी, श्री, भू इत्यादी 6 तोंडाने त्या रूपाने ती तेनाली रामकृष्णापुढे अभिव्यक्त झाली आणि सांगितलं, तुझी तपस्याने मी संतुष्ट झालेली आहे. तुला जे काय पाहिजे विचार. पण तो तितका प्रगत बुद्धिमान नव्हता, त्यार नव्हता, अत्यंत असामान्य होता. त्याने सांगितलं, बघून त्यांना हसू लागला. तो दुर्गा विचारते, कशाला हसतो रे, काय झालं? त्याने सांगितलं, दुर्गा माता, आम्हाला एकच नाक आहे, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा सर्दी होतो त्यावेळी वारंवार नाक पुसायचा संदर्भ येतो. तुला हे 6 रूप, 6 नाक त्याने कसं पोचते? तुला सर्दी झाली तर तू कसे आपली व्यवस्था करून घेते? त्यावेळी दुर्गा हसत म्हणाले, ठीक आहे, आजपासून तू विनोदी विद्वान होऊन जा आणि तुझ्या विनोदाने लोकांना संतुष्ट करता. अर्थात ज्याची योग्यता जी असते तो तेच मागतो, सर्व काय मोक्ष मागत नाही. त्याने सांगितलं, युद्ध भिक्षांच देही मे, तू अनेक राक्षसांना मारलास, अनेक असुरांना मारलास आणि तुझा नाव असुरारी म्हणून तुझं नाव पडलेलं आहे. तू महाअद्भुत युद्ध करतो म्हणून मी ऐकलेलं आहे. तुझं युद्ध मला बघायचं आहे. अच्छा, श्रीनिवासाने त्याला सांगितलं, ठीक आहे, तू अस्त्र घे. त्याच्या जोडी श्रीनिवासाने 1 अर्धा तास युद्ध केला. श्रीनिवासाचे युद्ध कौशल्य बघून अत्यंत आनंदित, अजून आनंदित होत राहिला. थोड्या वेळानंतर भगवंत सांगितलं, वृषभ, आता बस्स झाला, तुझा पुण्य संपत आला, तुझी मृत्यू जवळच आली आहे. सांग, तुझी अंतिम इच्छा काय आहे? आता तुला मी मारणार आहे, मरायला तयार हो. ऋषभ सांगतो, मी मरायला तयार आहे. तुम्ही मला मारायचं असेल तर एक काम करा, तुमच्या उजव्या हातात वरती असलेला त्या चक्रानेच माझी हत्या करा. हे माझा पहिला वर आणि दुसरा वर, ह्या पर्वताला माझा नाव प्रसिद्ध व्हावे, माझ्या नावाने हा पर्वत प्रसिद्ध झाला पाहिजे. देवाने विचारलं, अरे तुला मरायचंच आहे, चक्राने काय, खड्गाने काय, गदाने का, सर्व एकच आहे ना, मरायचंच आहे. वृषभ सांगतो, नाही देव, एक 10-15 मिनिट, अर्धा तास आपल्या जवळ असल्याने माझे अज्ञान संपूर्ण निघून गेलं आहे. मी ज्ञानी झालेला आहे. पण मी जे काय राक्षस स्वभावाने, असुर स्वभावाने अनेक ऋषी मुनींना मी त्रास दिलेला आहे.
त्या पापातून मला मुक्त व्हायचं आहे. म्हणून तुम्ही चक्राने मला मारा. भगवान सांगतो चक्राने मारला म्हणजे काय, त्याच्या मागे उद्देश काय आहे तुझा. भगवान जास्त नाटक करू नका. मला माहित आहे या चक्रेण प्रतप्तस्तो, न संशयः यच्चक्रेण पुरा राजान कीर्तिमान कीर्तिमाप्तमान. भगवान मला माहित आहे तुझ्या चक्राचा स्पर्श ज्या व्यक्तींना होतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. म्हणून जगात पद्धती आहे, गुरुचा पासून तापलेली चक्रमुद्रा घ्या, सुदर्शन चक्र सोडा, त्या चक्राची प्रतिकृती, त्या प्रतिकृतीच्या गरम स्पर्श झाला आपले सर्व पाप नष्ट होतात आणि ते व्यक्ती पुण्यवान बनते आणि त्यानंतर तो भगवंताचा भक्त बनतो. तो म्हणून एका तापलेले चक्राची प्रतिकृतीच्या स्पर्शाने, गुरूंच्या हाताने स्पर्शाने जेव्हा व्यक्ती सर्व पाप मुक्त होऊन मोक्ष स्वर्ग प्राप्त करू शकतो, मोक्ष प्राप्त करू शकतो, तरी तुझ्या साक्षात चक्राने जेव्हा मी मरणार मला सद्गती भेटणार आणि तुमच्या सामिप्यामध्येच मला जागा भेटणार हे मला माहीत आहे. म्हणून मला चक्राने तुम्ही उद्धार करा. त्यावेळी व्यंकटेशाने चतुर्भुज रूपानेच व्यक्त झाले होते. आपल्या चक्राने त्याला ठार मारले. त्यावेळी विचारलं, ठीक आहे मी तुला मारतो रे, तू मरणार आहे, तुझा दुसरा वर काय आहे, माझ्या नावाने हा पर्वत प्रसिद्ध व्हावेत. तू मेल्यानंतर प्रसिद्धी नाही, प्रसिद्धी घेऊन काय करणार. मेल्यानंतर ह्या पर्वताचा संबंध तरी काय तुला आहे, हा दुसरा वर कशाला मागत आहेस. तेव्हा तो सांगतो नाही भगवान, इथे आपले अद्भुत सन्निधान आहे. हा पर्वत अत्यंत पवित्र आहे. या पर्वतावर जे काय लोक येतील त्यांना माझी कथा माहीत झाल्यानंतर ते मनात सांगतात, हा वृषभासुर किती मूर्ख होता आणि देवाचे त्याने युद्धभिक्षा मागून घेतला. तो आम्ही सुद्धा आता अलर्ट झाले पाहिजे. देवाला मागत असताना विचार करून मागितला पाहिजे. देवाला मागणे म्हणजे असंख्य दिवशी तपस्या विचार करून मागितला पाहिजे. नाहीतर तो जेव्हा एक व्यक्ती वयस्कर होतो त्याच्या मनात इच्छा येते मला चकली पाहिजे. भगवंताच्या पुढे करतो, भगवंत मला चकली भेटो, चकली भेटो, चकली भेटो. त्यावेळी भगवंत त्याला चकली देतो, पण त्याचे दात काढून घेतो. चकली पुढे आहे पण दात नाही. दात मागून घेतलं तर दात आहेत, चकली नाही. म्हणून भगवंताला मागणे अत्यंत आवश्यक आहे. द्वापर युगामध्ये भगवंताने 3 लोकांना संतुष्ट केला. 3 लोकांना, अनेक लोकांना.
देवकी वसुदेवांची मागणी काय होते की देव आमच्या घरी जन्म घ्यावेत. पण जन्म घेतला आणि त्या क्षणी तिथून निघून गेला. तो नंतर देवकी विचारते, जेव्हा भेटल्यानंतर त्याने सांगितलं, देवकी तुम्ही काय मागितले होते? तो आम्हाला भगवंताचंच पुत्र व्हावेत म्हणून तुम्ही मागितलं होतं. झालो मी. पण तुम्ही माझे बालपण मागितलं होतं का? तुम्ही माझे वाढ इत्यादी तुमच्या घरीच मागितलं होतं? नाही. तुम्ही जितकं मागितलं होतं मी इतकं दिलं. आणि यशोदानंदाने तो बाललीला म्हणजे आमच्या घरी जो जन्म घेणार, आम्हाला तुझी बाललीला बघायचं म्हणून व्रत मागितला होता. पण यशोदेला फक्त बालपणीचा बाललीला भेटली. त्यानंतर तो जेव्हा मथुरेला निघून गेला, परत यशोदानंद कृष्णाची भेट झाली नाही. ज्या 8-10 वर्षात इतकी त्याने लीला दाखवली होती, त्यांना आनंद दिला होता, तो एक दिवस बंद. तो परत केव्हा देवकी प्रभास क्षेत्रात देवकी कृष्णाचा भेट होतो, त्यावेळी देवकी विचारते आणि यशोदा विचारते, अरे अवतार घेतला पण निघून गेला. त्याने सांगितलं, तुम्ही मागितला नव्हता. योग्यता असेल तर भगवंत देतो, योग पुण्य असेल तर भगवंत देतो. म्हणून देवाने लोकांना माहित झालं पाहिजे की देवाच्या पुढे काय मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे सांगा, ज्याच्यामुळे सर्वस्व होईल. उद्या संपत्ती देणार पण तुमचा स्वास्थ्य काढून घेणार. समोर सर्व आहे, खाऊ शकत नाही. तो म्हणून कसावर मागून घेतला पाहिजे, ज्यामुळे जे भरतो ते आमचा राहून सुखदायी झाला पाहिजे. तर म्हणून देवाच्या पुढे मागितलं पाहिजे की निवारयस्व अनिष्टानि साधयष्टानि माधव. माझे उणिमा, माझे अनिष्ट, माझे पाप ज्यामुळे मी पीडा करीत आहे ते मला माहित नाही, त्या सर्वांना दूर कर. दारिद्र्य दूर कर म्हणजे दारिद्र्य दूर करतो पण लग्नच होत नाही त्याचा, असं नाही. म्हणून देवाच्या पुढे मागण्याचं एक कला आहे. निवारयस्व अनिष्टाने, आणि जे मला हित आहे ते दे, त्याच्यामध्ये सर्व येतो. 1-2 मागितलं तर 1-2च देतो भगवंत. हे लोकांना जाणून घेऊ दे. जे काय या पर्वतावर येतात, जे काय ह्या तिरुपतीला येतात, त्याला याचा नाव वृषभासुर होता आणि वृषभासुर मूर्ख होता, त्याने युद्धभिक्षा मागून घेतली. नाही, त्याच्या पुढे देव तुमची इच्छा जे तुम्ही द्या म्हटलं तर देव सर्व देत होत. म्हणून देवाच्या पुढे जाऊन मध्वाचार्य सांगतात, ज्ञान भक्ती हरे तृप्ती. ज्ञान, भक्ती आणि भगवंताची तृप्ती हे सोडून दुसरं काही मागू नये. तो त्यावेळी जनक राजा विचारतात, त्रेतायुगात त्याचं नाव अंजनाचल कसं काय पडलं? त्रेतायुगामध्ये ह्या पर्वताचा परिसरात अर्थात कर्नाटकात किष्किंध्याच्या जवळ केसरी नावाचा एक श्रेष्ठ वानर होता. तिचे बायकोचं नाव होतं अंजना देवी. संतानासाठी त्याने तपस्या केली. नंतर मतंग ऋषींच्या शरणात ते गेले. मतंग ऋषींनी अंजनाला सांगितलं, अंजना जा, तो वृषभाचल आहे,
तिथे जा. त्याच्या पर्वताचा थोडा ईशान्य भागाला खाली एक जागा आहे, वियदगंगा, आकाशगंगा म्हणून जागा आहे. त्या आकाशगंगेच्या स्थानी बसून तू वायू अंतर्गत भगवंताची उपासना कर. तिने ह्या पर्वतावर बसून वायुअंतर्गत भगवंताची उपासना केली. त्याची तपस्याने संतुष्ट होऊन स्वतः वायुदेव त्या अंजनेचे पुढे प्रत्यक्ष झाले. प्रत्यक्ष झाल्यानंतर त्याने विचारलं काय पाहिजे. तिने सांगितलं तुमच्यासारखं मला एक मुलगा पाहिजे. तेव्हा सांगतात माझ्यासारखा दुसरं कोणी भेटत नाही. देव माझ्याहून मोठे आहेत, दुसरे सर्व माझ्याहून कनिष्ठ आहेत. माझ्यासारखा मीच आहे, म्हणून मी तुझ्यात अवतार घेतो. म्हणून त्याने एक फल अभिमंत्रित करून अंजनेला दिला. त्या फल खाल्ल्याने त्या अंजना देवीच्या इथे हनुमंत अभिव्यक्त झाले. वायुदेव हनुमंताच्या रूपाने अभिव्यक्त झाले. म्हणून ह्या आकाशगंगेच्या परिसरात राहून ती तपस्या करीत होती. म्हणून ह्या पर्वताला त्रेतायुगात अंजनाद्री, अंजनाचल असं नाव पडलं. जनक राजा विचार करतात श्रेष्ठाचल असं नाव कसं पडलं. ते सांगतात एकदा भगवंताला भेटण्यासाठी वायुदेव आले वैकुंठात. त्या दिवशी जयविजय दुसऱ्या कामाला गेले होते, म्हणून भगवंताने शेषदेवाला आपला दारात ठेवला होता. आत कोणाला सोडू नकोस. त्या संदर्भात वायूने सांगितलं अरे कोणाला सोडू नको, म्हणजे कोण आत येण्याचा योग्यता नाही त्यांना सोडू. मी त्या स्वतः देवाचा स्वतःचा पुत्र आहे. मी वायुदेव त्याच्या पुत्र असल्यामुळे मला काय बंधन नाही. मी आत जातो. ते आत जाण्याचा प्रयत्न करायचा, शेष स्वर्णदंड मध्ये करायचं, जाऊ नको म्हणून. मला आत जायचं. शेष सांगतो अरे वायू कशाला गडबड करतोस. तुझ्याहून मी भगवंताला प्रिय आहे. तो मुलगा असेल पण मी प्रिय आहे, म्हणून मला त्याने शय्या करून घेतलं. ज्ञाने भक्ते वैराग्य या सर्वात तुझ्याहून मी श्रेष्ठ आहे. वायू सांगतात हे कसं काय निर्णय करायचा, तू श्रेष्ठ आहे मी कनिष्ठ आहे म्हणून. नाही नाही मी सांगतो तेच बरं. तो ओरडू लागला. तो ऐकून भगवंत बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर वायुदेव भगवंताला साष्टांग नमस्कार करतात. पण शेष तो क्रोधाने हटाने असं तोंड करून बसला होता. भगवंताने विचारलं काय झालं होतं. वायूने सांगितलं आमच्या दोघांमध्ये चर्चा चालू होता कोण श्रेष्ठ. भगवंत तुम्हीच निर्णय करा. हा शेषाने सांगितलं तुम्हीच निर्णय करा, वायू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. भगवंत सांगतो बघा आता मी काही निर्णय दिला तर तुम्ही पार्शियालिटी म्हणणार, म्हणून मी निर्णय देत नाही. हे शेष तुझा, तो तिकडे अंजना पर्वत मेरू पर्वत आहे उत्तर दिशेत. त्या मेरू पर्वताचा सुवर्ण शिखर त्याला घट्ट वेढून बैस. एकदा हात साप पकडल्यानंतर त्याला काढणं अत्यंत कठीण होतं. इतकं घट्टने पकडतो तो. केव्हा तर पकडलं तो त्या तू आवरून बसल्यानंतर करण्यासाठी वायुदेव येतील आणि त्या संदर्भात ते तुला त्या बंधनातून मुक्त करण्यास समर्थ झाले. तो वायू श्रेष्ठ
आणि त्या बंधनातून तुला मुक्त करण्यासाठी ते शक्य नाही झालं तर तू श्रेष्ठ. हा शेषदेव मानले. ते जाऊन त्याने सांगितलं माझी वेळ हे वायू काय करणार. त्या पर्वताला वेढून बसले. वायुदेव आले. फक्त आपल्या पायाचा अंगुष्ठाचा स्पर्श केला, जोराने धकलेला नाही, शक्ती घातली नाही, फक्त अंगुष्ठ स्पर्श त्याने त्याला केला. पण ते वेग शेष सहन करू नये. तो पर्वताचा शिखर तुटून आकाशात उडू लागला. अर्थात वायुदेवामध्ये इतकी महान शक्ती होती. उडू लागला त्यावेळी मेरू पर्वत सांगतो, वायुदेव तुमच्या जोगांच्या कलात माझा शेखर, माझा पुत्र तो खाली पडून मरेल, त्याचा तुकडा तुकडा होईल, काय रक्षा करा. वायुदेवाने ते उचलून न पडण्याचे कसून आजच्या अंजनाचलावरती त्याला बसवलं. म्हणून आज तिरुमलाचा पर्वत चढत असताना अल्परी म्हणून एका संदर्भ येतो आणि अल्परीचा पुढे तिथपर्यंत हा पर्वत निळसर काळसर आहे. त्या अल्परी अर्थात कालमुरी त्याला म्हणतात, कालमरी म्हणतात. त्या कालमरी पासून हा पर्वत पूर्ण पिवळा सुवर्णासारखा आहे. आज सुद्धा तुम्ही बघू शकता. हे दुसऱ्याकडून येऊन आत वस्ती बसवलेला आहे. म्हणून त्याने शेषदेव वायुदेवांच्या शरणात गेले. वायुदेव आपणच श्रेष्ठ आहात, क्षमा करा. त्यावेळी वायूने सांगितलं, काय चिंता करू नकोस. जे पर्वताचा भुक्त इथे आणलास, इथे स्वतः विष्णू व्यंकटेश येऊन बसणार आहे. आणि त्यावेळी तुझ्या नावाने पर्वत प्रसिद्ध होईल आणि त्या व्यंकटेशाच्या सान्निध्यामुळे हे तीर्थक्षेत्र होईल. रोज लोक तुझे वर्णन करतील. म्हणून वायुदेवानं वर दिला. त्या वेळापासून द्वापर युगात त्याचं नाव पडला शेषाचल. जनक राजाचे अर्थात कलियुगात व्यंकटाचल असं नाव कसं आला ते सांगतात. ती एक मोठी गोष्ट आहे, विस्तृत कथानक आहे. सांगतो म्हणून ते सांगायला सुरू केलं. त्याने सांगायला सुरू केलं, पण आमचा वेळ झालेली आहे. तो म्हणून उद्याच्या दिवशी त्याचं नाव व्यंकटाचल असं काय काढला, आम्ही विचार करण्याचा प्रयत्न करू. इथे अद्य कथा प्रसक्ती. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.